नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला उडदाच्या डाळीची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, सपाट वाटी उडदाची डाळ मी 5 ते 6 तास भिजत घातली होती। मस्त अशी भिजली गेलेली आहे बघा। या अशा पद्धतीत जेवढी चांगली भिजेल तेवढी चांगली। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजल्यानंतर पण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया। डाळ बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलेले आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। मी 2 मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत। म्हणजे कमी जास्त जसं तुम्हाला तिखट लागेल तसं। छोटा अर्धा चमचा ओवा चोळून टाकला तरी पण चालू शकते। मिक्सरला जरी असा फिरवला तरी पण चालू शकते। त्यात टाकणार आहे मी अर्धा चमचा जिरं आणि हे एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे। थोडंसं एकदम बघा मी पाणी टाकलं होतं आणि बारीक केलेलं, एकदम पेस्ट नाही केलेली, हलकंसं दरदर आहे बघा अशा पद्धतीमध्ये। आता हे काय करते का वाडग्यामध्ये मी काढून घेते। डाळ पूर्ण बघा मी काढून घेतलेली आहे। त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, एक 2 ते 3 चिमूट टाकलेली आहे। 1 चमचा जिरे धने पावडर, असे दरदरे करून टाकायचे। कढीपत्ता केलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, असा कापून घेतलेला आहे। बारीक जरी कापला तरी चालू शकते। अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्ही। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, आपली घरची असल्यामुळे बघा मी थोडीशी टाकते। आता हे काय करायचे, आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं चांगलं मिक्स करून घ्यायचं। नाही तर तुम्हाला अजून एक आयडिया सांगते। हे सगळं साहित्य टाकायच्या अगोदर पण 1-2 मिनिटं असं चांगलं हातानं, हलक्या हातानं जर फेटून घेतलं तरी पण चालते, नाही तर नुसतं मिक्स केलं तर ते पण चालते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात काय करणार, एकदम थोडंसं मी पाणी टाकणार आहे आणि हे सगळं आपण आता चांगलं कालवून घेऊया। पाणी टाकल्यानंतर बघा कालवून घेतलेलं आहे। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकू शकता, थोडीशी पालक टाकू शकता, कांद्याची पात टाकू शकता। खूप रेसिपी मी तुम्हाला हमेशा सांगत असते वेगवेगळ्या पद्धतीनं। त्यात टाकणार आहे मी थोडासा खायचा सोडा। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। चांगलं फेटून घेतल्यावर सोडा टाकायची पण गरज नाही। त्यावर टाकणार आहे मी थोडंसं पाणी आणि आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे। तेल ठेवलंय बघा गरम करायला। तेल आपलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण सोडून घेऊया भजी। छोटे छोटे आकाराचे भजी असे सोडून घ्यायचे बघा, सांडग्याच्या पद्धतीनं सोडून घ्यायची। ही भजी ना तुम्ही झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावर थोडंसं दही फेटायचं। दह्यामध्ये एक अर्धा चमचा साखर, मीठ टाकून चांगलं फेटून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं आणि ते टाकून वरनं आंबट गोड चटणी, जशी चिंच खजूरची चटणी किंवा चिंचची चटणी, त्या थोडासा चाट मसाला वगैरे टाकून पण तुम्ही खाऊ शकता। आणि असं कधीतरी दुपारचं खाण्यासाठी किंवा जेवताना ताटाला लावायसाठी, नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही असं बनवू शकता। तर उन्हाळ्यात काय होतं, जेवण जात नाही, तर असं काहीतरी वेगळं करून खायचं। आता हे काय करते, थोडेसे मी सोडून घेते। सोडून घेतलेले आहेत। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला चांगलं गोल्डन कलरवर फ्राय करायच्यात। हलवून घेऊया आपण एकदा। मस्त असं बघा हलवून घेतलेले आहेत। जास्त सोडल्यामुळे काय होतं, थोडंसं चिटकतं खाली, पण एकदा हलवलं की नाही की परत निघून जातं लगेच। हलक्या हातानं हलवलं तरी निघून जातात। ह्याला काय करणार, गोल्डन कलरवर फ्राय करणार आहे। मस्त असे बघा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। तुम्ही विचाराल की आता हे तेलकट होतात का, तर नाही। आणि अजून एक आहे बघा, तेलातच तळल्यात म्हणजे तेलकट तर होतातच, पण तेल सोडणार नाहीत बिलकुल। अशीची अशी तुम्ही बनवा आणि हीच भजी बनवून तुम्ही सकाळी बनवली तर संध्याकाळी खा, बिलकुल तेलकट राहणार नाहीत। एकदम कुरकुरीत मस्त, आतून सॉफ्ट। हे बघा खूप चविष्ट लागतात, करून बघा। भज्यांच्या तर इतक्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा। वाटलं तर ह्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता, मस्त होतील एकदम। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।